आणि आता आणवीला पण सोडायला जायचं आहे. येतो भाडा घेऊ. पाऊस बघू शकता. हे बघा एवढं चक्क भेटतं ना यांना पण. हे पण आता बघू होतं माझ्याकडं. ही आपली टाकी आहे, पनवेल हवेला आहे मी. आणि जोरदार पाऊस चालू आहे. आपला ह्यो पण उडत चाललाय. आणि इकडून आता इकडं पण फोन येतोय. चला मित्रांनो पटापट 10 मिनिटं राहिलेले आहेत आणि इथं शाळेला आणीला शाळेत पोहोचवतो. त्याच्यानंतर भेटूया. तर मित्रांनो आमची पिल्लू चालले स्कूलला. कुठं चालले तू बाबू? नक्की अभ्यास तर काय करत नाही, फक्त डबा खाऊन येते ना. चल खोटी. मला टीचर बोलली होती अभ्यास नाही करत, मस्ती करते, पहिल्या बेंचवर नाही बसत. पप्पा का ढा व्हायचं आहे काय? हां लास्टच्या बेंचवर बसून काय का ढ व्हायचं आहे का? हां मस्त की स्कूलमध्ये जा का अभ्यास कर. काय बोलते? काय बोलायचं आहे का कॅमेऱ्यात? ए आता काय बोलणार नाही, एकदम लाजल ती. आता काहीच बोलू शकत नाही. आमची अन्वी चालली स्कूलला ना. ती शेंड्या दे ना मला. अगं दे ना शेंडी. हा म्हणून तर बोलतोय मला दे शेंडी. हम टकला हू. देते का? तुझा आहे माझा पेलो. खाल्ला काय खाल्ला आज? काय खाल्ला? चोकोस. चोकोस आणि दूध पिली. हा चल चल. तर आणीला शाळेत आता पोचवले आणि आता मी जेवायला बसलोय. अर्धा जेवण झाला माझा पिक्चर बघता बघता. तिथं पिक्चर लावलाय. तर या मित्रांनो जेवायला. तर मित्रांनो जेवण बिवण करून झालेलं आहे. आता आपल्याला जायचं आहे. सिद्धांतच्या पप्पांची रिटायरमेंट आहे पेंडुलकर हॉलला. आणि लालेने मला फोन केला लवकरात लवकर आहे. मस्त ब्रास बँड पण आहे. खूप धमाल मस्ती होणार आहे. तर चला मित्रांनो लगेच जाऊया. तर मित्रांनो मामाच्या इथं आलो आहे आणि आता समोसा भाऊजीने आणलाय. इथं आमची भाची आली सानू. सानूची तब्येत झाली आमची कमी, कारण का ती फक्त चिप्स आणि कॅडबरीज खाते, जेवत नाही ना ग बबली. बरोबर आहे ना? या मित्रांनो नाश्ता करून. हां बरं मित्रांनो आता चाललो आहे आपल्या सिद्धांच्या घराच्या इथं. आता आम्ही हॉलवरती आलो. जरा कसं काय आहे नियोजन ते बघितलं. आता सिद्धांच्या पप्पांची आता वरात काढायची फुल धमाल मस्ती होणार. त्याला काय बोलशील? मस्त. एवढ्या वर्षी सर्व्हिस केले काका. काकांबद्दल काय बोलशील? वयाच्या 51 वर्षी पण सर्व्हिस झालेली त्यांची. हां बघू आता त्यांच्या सर्व्हिस रिटायरमेंटची कशी तयारी होते बघू. काकांचे नाचणार ना तू? हो नाचणार. नाचणार आणि आम्ही वाजवणार. आमचा पिट्टा निघणार. चला. साईडला सिद्धांत आहे आणि आपला लाले आहे. सिद्धांत काय सांगशील? आज पप्पांची रिटायरमेंट आहे आणि एवढ्या वर्ष सर्व्हिस केली. काय सांगशील पप्पांबद्दल? पप्पांबद्दल सांगायला गेलं तर पप्पांनी आज खूप वर्ष आली मेहनत केली. आणि आज मेहनत करता करता राऊत कुटुंबामधून सर्वप्रथम जे जॉबला जाणारी व्यक्ती असेल ती म्हणजे सुरेश कामा राऊत, म्हणजे माझे वडील. वयाच्या 15व्या वर्षीपासून ते जॉबला जात होते. बरोबर. आज खूप आनंदाचा दिवस आहे. आनंदाचा दिवस आहे. आज सेवानिवृत्ती आहे. त्यांना आता त्यांच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देतो आणि त्यांच्या नाही खरंच कारण का असं क्षण कधीच बघायला भेटत नाही. आणि आज पप्पांचं रिटायरमेंट आहे आणि खूप अशी आम्हाला पण मज्जा वाजवताना येणार आहे. आणि असा जल्लोष हा आता या व्हिडिओच्या माध्यमातून तुला दिसेलच. आपल्या यूट्यूबच्या फॅमिली पण बघत आहे. तर चला मित्रांनो आता आपण आलेलो आहे आपल्या स्पॉटवरती. आता इथून आता वरात काढूया.
अश्रू भरली असावी यात तीळ मात्र शंका नाहीये. प्रयत्न करणाऱ्याला भगवंत आशीर्वाद देतो यात नवल नाहीये. पण एका बाजूला पाहिलं तर खऱ्या अर्थानं घरामधून समाजसेवेचा वताने वरचा, घरामधून राजकीय व्यक्तिमत्व जन्माला आल्या. पण या राऊत परिवारामध्ये एक अलौकिक आणि विलक्षण गोष्ट आहे की घरातला एक सुद्धा व्यक्ती कोणत्याही प्रकारची नोकरी करत नाही. पण या सगळ्यामध्ये एकमेव व्यक्तिमत्व आहे. त्या व्यक्तिमत्वाचं नाव आहे सर्वांनी श्रीमान आयुष्यमान सुरेश नामा राऊत. हे व्यक्तिमत्व तब्बल 25 वर्ष सेवा करत असताना निष्कलंक सेवेतून सेवानिवृत्त होत आहे. याचा सार्थ अभिमान. साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. समाजसेवा समितीचे राऊत साहेब देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. वेलकम. प्रार्थना असेल. अभूतपूर्व संगम राऊत परिवारासाठी हा सुख सोहळा स्वर्गी नाही. कारण आज साहेबांचा वाढदिवस देखील आहे आणि वाढदिवस त्या सेवानिवृत्तीचा सोहळा. हा दुहेरी संगम आपण सगळेजण बोलत आहोत. उपस्थित सर्वांना राऊत परिवाराच्या वतीनं भोजनाची उत्तम प्रकारे व्यवस्था केलेली आहे. शुभेच्छा आणि भोजन आपण सर्वांनी भोजन करायचं आहे. भोजन केल्याशिवाय पुढे जाणार नाही ही खात्री बाळगा. भाऊ एक मिनिट थोडे मागे आहे ना, बाकीचे थोडंसं मागे सरका. ताई या साईड आहे ना. समोर
या जेवायला मस्त की मटण केलेलं आहे, भाकरी बिकरी आहेत, पापडे पण घेतलेले आहेत. जेवायला या मित्रांनो. तर मित्रांनो फायनली आपल्या घराच्या इथं आलेलो आहे आणि रिटायरमेंट एक नंबर झाली, वाजवणी पण मस्त की झाली. तर मित्रांनो व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला नेक्स्ट व्हिडिओला आपण भेटूया. बाय बाय.